मनोज जरांगे यांनी आज बोलावली मराठा अभ्यासकांची बैठक। अंतरवाली सराटीत दुपारी 12 वाजता बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीला महत्त्व। आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य। मंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान। सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवर नजर। सीसीटीव्हीमुळे ऑपरेशन टायगर सोपं होईल, सरनाईक यांचं सूचक विधान। कैलास पाटलांनी योग्य तो राजकीय निर्णय घ्यावा, खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सल्ला। कैलास पाटील यांच्यासोबत मैत्री कायम राहणार, ओमराजेंची माहिती। शिवसेनेच्या आणखी एका आमदाराची पत्रकाराला धमकी। माझ्यावर आधीच खूप कलम लागली आहे, तुला बघून घेईन, आमदार शरद सोनवणेंची धमकी। संपूर्ण वंदे मातरम गायला सोनिया गांधींचा विरोध असल्याचा भाजपचा आरोप। काँग्रेस मुख्यालयातल्या घटनेवरून भाजप आक्रमक, तर सोनिया गांधी खरगेंना बसण्याची व्यवस्था करा अशी सूचना करत होत्या, काँग्रेसचं स्पष्टीकरण। महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी पाठिंबा द्या, पंतप्रधान मोदींचं विरोधी पक्षांना आवाहन। तर विधेयक 2023लाच एकमतानं मंजूर, त्याची अद्याप अंमलबजावणी का नाही, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचा सवाल। चाकणमधील समस्या आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी सरकार ॲक्शन मोडवर। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय समितीची स्थापना। शासकीय अधिकाऱ्यांची समिती प्रश्न सोडवण्यासाठी करणार काम। राज्यात स्वस्त धान्य दुकानांमधून बेकायदा धान्य वितरण होत असल्याचा प्रकार। अनेक दुकानदारांनी परवाना घेतला नसल्याची माहिती। तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यानंतर दुकानदारांकडून परवाना घेण्याची लगबग। एफडीएची पार्लेच्या प्रॉडक्टवर कारवाई। चेंबूरमधील गोदामावर छापा, कारवाईत मुदतबाह्य प्रोडक्ट्स। पार्लेच्या गोदामावर दंड आणि परवाना निलंबित। सांगलीच्या कुपवाडमध्ये किरकोळ वादातून महिलेचा खून। कचरा टाकण्याच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला, हल्ल्यामध्ये पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी। खून करणाऱ्या जिहाद्याचा एन्काउंटर करा, पडळकर आक्रमक। इंडोनेशियातील फ्लोरेस बेटाजवळ 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप। भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या। 38 जणांचा मृत्यू। नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन।